वन्दे स्वरूपानन्दम् सोऽहं बोधप्रदायकं ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः. आदरणीय स्वामी भक्त व.दा. भट लिखित स्वामी म्हणे अमलानंदा या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प पहिले, भाग 7. दिनांक 19 जानेवारीला सकाळचे 9 वाजले होते. एक फोटोग्राफर श्रींच्या दर्शनासाठी पहिल्या गाडीनेच आले. फोटोग्राफरनी बरोबर 1-2 चांगले कॅमेरेही आणले होते. ते गृहस्थ श्रींचे दर्शन घेऊन बाहेर आले. ओटीवर येऊन बसले. मामांनी त्यांना श्री स्वामींचा फोटो काढू शकाल का म्हणून विचारलं. ते अगदी आनंदानं फोटो काढावयास तयार होते. मामा श्रींच्या खोलीत गेले. श्रींजवळ जाऊन फोटो काढून घेण्याची इच्छा त्यांनी प्रदर्शित केली तेव्हा श्री स्वामी म्हणाले, रागावू नका, मला आज फोटोसाठी बसवणार नाही. मी फोटोत पुन्हा दिसलो की काय विशेष आणि नवीन काय लाभ होणार आहे. तुम्हास गुरुपरंपरेचा फोटो देतो, तोच तुम्ही पहा. मी हृदयात बसलेला आहेच, श्रद्धेने पाहता येईल. मामा स्वामींनी दिलेला गुरुपरंपरेचा एक फोटो घेऊन खोली बाहेर आले. नंतर श्रींची प्रकृती विशेष उत्साहकारक नसल्यानं दिवसभरात श्रींशी पुन्हा बोलण्याचा प्रसंग आला नाही. संध्याकाळी श्रींनी मामांना सोहम प्रक्रिया स्वतः करून दाखवली आणि मामांना करावयास सांगितली. नंतर 7:30 वाजता नित्यनेम भजन मामांनी श्रींच्या खोलीत बसूनच केलं. भजनानंतर मामांची सोहम प्रक्रिया व्यवस्थित चालू झाल्याबद्दल श्रींनी समाधान व्यक्त केलं आणि श्री म्हणाले, असेच हळुवारपणे सतत अनुसंधान ठेवा, म्हणजे योग्य वेळी सर्व ठीक होईल. दिनांक 20 जानेवारीला श्रींनी सकाळी 8:30 वाजता मामांना दर्शनासाठी खोलीत बोलावलं. त्यावेळी श्रींनी गजानन महाराजांचा आत्मप्रभा ग्रंथ मामांच्या हातात दिला आणि काही उतारे वाचावयास सांगितले. मामांनी जे उतारे वाचले त्यातील महत्त्वाचा भाग असा, संसार न सोडता आणि आपले नेहमीचे सर्व व्यवहार सांभाळून खऱ्या सुखाचा आणि आनंदाचा लाभ मिळवण्याचा एक सोपा राजमार्ग आहे. या मार्गास ध्यानयोग किंवा क्रममार्ग अशी नावं आहेत. या मार्गानं गेल्यास खात्रीनं ध्येय गाठता येतं. ध्येय गाठण्याचं कार्य म्हणजे मी कोण हे समजून घेणं आणि मीचा शोध करून त्यास हस्तगत करणं होय. मी कोण हे शोधण्यासाठी तळमळ, दृढनिश्चय, चिकाटी यासह मार्ग आक्रमण करणं, गुरुवर अढळ श्रद्धा ठेवणं वगैरे ध्येयपूर्तीच्या पायऱ्या आहेत. मी कोण याचा शोध लावून स्वानंद साम्राज्याचा उपभोग घेण्याची तळमळ लागणाऱ्या प्राण्यास मुमुक्षू आणि मी कोण याचा शोध लावून स्वानंद साम्राज्याच्या उपभोगाच्या आनंदात रममाण होऊन मुरून जाणे म्हणजेच मोक्षप्राप्ती आणि आत्यंतिक आनंदाच्या स्थितीला मोक्ष असं म्हणतात. मी कोण याचा शोध लावण्यास पुढील गोष्टींची जरूर आहे. प्रथम गुरुकृपा संपादन करणं, मग आपल्या मनात कसल्याही संकल्प विकल्पास थारा न देता गुरुवचनावर अढळ आणि पूर्ण श्रद्धा ठेवून अनन्य भक्तीनं गुरुसेवा करून आपल्या आचरणानं गुरूंच्या अंतःकरणात आपल्याबद्दल प्रेमाचा ओलावा निर्माण करून त्यांच्या कृपेस आपण पात्र असल्याचं सिद्ध करणं. आज इथेच थांबूया.
यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.